तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही रोज देवाचं नाव घेता, पण तरीही आयुष्यात प्रॉब्लेम का संपत नाही? कारण स्वामी समर्थांनी सांगितलेलं एक गुपित तुम्हाला अजून कळलेलंच नाही. हे गुपित इतकं पॉवरफुल आहे की जर ते तुम्ही समजलात तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. पण शेवटपर्यंत ऐका. एक भक्त होता. तो रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचा, प्रार्थना करायचा, नमस्कार करायचा, दानही करायचा. पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. एक दिवस तो खूप त्रासून गेला आणि स्वामींसमोर बसून रडत म्हणाला, स्वामी, मी सगळं करतो, तरी माझं आयुष्य असंच का आहे? तेव्हा स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून हसले. पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून त्या भक्ताला धक्का बसला. स्वामी म्हणाले, तू रोज माझ्याकडे येतोस, पण तुझं मन कधी माझ्याकडे येतं का? तू प्रार्थना करतोस, पण तुझ्या मनात शंका, भीती आणि नकारात्मकता भरलेली आहे. जिथे शंका असते तिथे श्रद्धा राहत नाही, आणि जिथे श्रद्धा नाही तिथे माझी कृपा कशी येणार? इथेच 99% लोक चूक करतात. ते देवावर विश्वास ठेवतात, पण पूर्ण श्रद्धा ठेवत नाहीत. ते प्रार्थना करतात, पण मनात शंका ठेवतात. म्हणून आजपासूनच एक नियम ठेवा. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा 100% विश्वास ठेवा. निगेटिव्ह विचार मनात आला की ताबडतोब स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि मन शांत करा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही हे खरंच मान्य केलं तर तुमच्या आयुष्यात काहीही अशक्य नाही. आजपासूनच हा बदल करा आणि पुढचे 7 दिवस ऑब्झर्व करा. तुम्हाला स्वतः फरक जाणवेल. जर तुम्ही खरंच स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला या गुपितची आज गरज आहे. श्री स्वामी समर्थ.